Hello and welcome my dear friends and students. In today's video, I am going to explain what do you mean by thermodynamic process, and we have to also consider the work done during this process when system moves from initial state to final state by following the different path. So first of all, let us consider what do you mean by thermodynamic process. That is, it is particularly a procedure by which a system moves from initial state to the final state. In simple word, it is the procedure due to which any system can move from initial state to final state. तेच आपण इथे म्हटलेलं आहे की the procedure by which the initial state of the system changes to its final state. ज्या प्रोसिजरने सिस्टीम ही इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत जातं त्या कंप्लीट प्रोसिजरला आपण थर्मोडायनेमिक प्रोसेस असं म्हणतो. किंवा जेव्हा ही सिस्टीम इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत जातं तेव्हा त्याचे काही थर्मोडायनेमिक व्हेरिएबल्स चेंज होतात. काल आपण बघितलं थर्मोडायनेमिक व्हेरिएबल इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह. त्यामध्ये प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे, मास आहे, डेन्सिटी आहे. यापैकी काही पॅरामीटर्स, काही व्हेरिएबल्स हे चेंज होतात. मग त्याच्यावरून पण आपण डेफिनेशन करू शकतो द प्रोसेस बाय विच टू ऑर मोर व्हेरिएबल्स कॅन बी चेंज. केव्हा बदलतं? व्हेन सिस्टीम मूव्स फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट इज कॉल्ड थर्मोडायनेमिक प्रोसेस. असं आपण थर्मोडायनेमिक प्रोसेसची दोन पैकी कोणतीही डेफिनेशन देऊ शकतो. द प्रोसिजर बाय विच द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम चेंजेस टू इट्स फायनल स्टेट. ज्या प्रोसिजरने इनिशियल स्टेट पासून सिस्टीम ही फायनल स्टेट पर्यंत पोहोचतं त्याला आपण थर्मोडायनेमिक प्रोसेस म्हणतो. किंवा द प्रोसेस इन विच किंवा बाय विच टू ऑर मोर व्हेरिएबल्स कॅन बी चेंज. ज्या प्रोसेस द्वारे दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्हेरिएबल सिस्टीमचे बदलतील जेव्हा सिस्टीम एका इनिशियल स्टेट कडून फायनल स्टेट कडे जाईल त्याला म्हणतो आपण थर्मोडायनेमिक प्रोसेस. त्यानंतर ड्यूरिंग दिस चेंज, आता ही थर्मोडायनेमिक प्रोसेस होताना काय काय पॉसिबिलिटी असतं तर दोन पॉसिबिलिटी. एक तर हीट जी आहे ही त्या सिस्टीमला आपल्याला प्रोव्हाइड करावी लागेल. म्हणजे हीट जी आहे ही एन्व्हायरमेंट कडून सिस्टीम कडे जाईल. किंवा दुसऱ्या प्रोसेस मध्ये हीट जी आहे ही सिस्टीम कडून एन्व्हायरमेंट कडे ट्रान्सफर होईल. म्हणून मग पहिला पॉइंट मी असा लिहिलाय की ड्यूरिंग धिस चेंज फ्रॉम इनिशियल टू फायनल स्टेट हीट मे ट्रान्सफर फ्रॉम environment to system or system to environment. हीट जे आहे ही हीट एकतर एन्व्हायरमेंट कडून सिस्टीम कडे जाऊ शकतं किंवा सिस्टीम कडून एन्व्हायरमेंट कडे जाऊ शकतं. जसं आता वॉटरला जर आपण बॉईल केलं ड्यूरिंग द बॉइलिंग प्रोसेस or during the melting of ice, in this process what happen? Heat ट्रान्सफर फ्रॉम एन्व्हायरमेंट टू द सिस्टीम. हीट जे आहे ही एन्व्हायरमेंट कडून कुठे जातं? सिस्टीम कडे. पण जर समजा आता आपण त्या बॉईल वॉटरला ऍज इट इज कुलिंग साठी ठेवलं तर त्या वेळेला ते जे बॉईल वॉटर आहे इट इज ॲट हायर टेम्परेचर. तिथलं टेम्परेचर हे एन्व्हायरमेंट पेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता हीट जी आहे ही सिस्टीम कडून कुठे ट्रान्सफर होऊ शकतं? त्या एन्व्हायरमेंट कडे. म्हणून दोन्ही पॉसिबिलिटी आपण लिहिल्या की ड्यूरिंग थर्मोडायनेमिक प्रोसेस और ड्यूरिंग द चेंज फ्रॉम इनिशियल टू फायनल स्टेट हीट मे ट्रान्सफर फ्रॉम that is environment to system or system to environment. You can also say instead of environment that is the surrounding. इथे environment च्या ऐवजी आपण सराउंडिंग हा शब्द पण वापरू शकतो. त्यानंतर या चेंज ऑफ स्टेटच्या दरम्यान म्हणजे इनिशियल टू फायनल काही वर्क डन केलं जातं. मग हे वर्क डन एकतर सिस्टीम करतं किंवा ते वर्क डन सिस्टीम वर होतं. Some work is done on the system,
और बाय द सिस्टीम. जसं आपण गॅसचं जर एक्सपान्शन घेतलं, गॅसचं जेव्हा आपण एक्सपान्शन घेतो तेव्हा गॅस जे आहे म्हणजे सिस्टीम जे आहे या पिस्टनवर वर्क करतं. म्हणजे इथे जे झालं वर्क इज डन बाय द सिस्टीम. आणि कॉम्प्रेशनच्या वेळेला, कॉम्प्रेशन ऑफ गॅसच्या वेळेला पिस्टन हे त्या सिस्टीमवर वर्क करतं. म्हणून मग सम वर्क इज डन ऑन द सिस्टीम और बाय द सिस्टीम. मग ही जी प्रोसेस आहे की जी इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत जातं, ही खूप स्लोली मूव्ह होतं. व्हेरी व्हेरी स्लोली, इनफायनाइटली स्लो. तर का होतं इनफायनाइटली स्लो? कारण या वेळेला, या चेंजच्या वेळेला थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम जे आहे हे ऍज इट इज राहायला पाहिजे. सो दॅट द सिस्टीम दॅट मे इन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. तर आपण बघितलं तीन टाइपचे थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम असतात. थर्मल इक्विलिब्रियम, त्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम आणि मेकॅनिकल इक्विलिब्रियम. तर या चेंजच्या वेळेला सिस्टीमचं इक्विलिब्रियम हे चेंज व्हायला नको, ते इक्विलिब्रियम मध्येच असायला पाहिजे. म्हणून हे जे इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत सिस्टीम मूव्ह करतं, ती खूप स्लो रेटने मूव्ह करतं, व्हेरी व्हेरी स्लो. अशा प्रोसेसला क्वासी स्टॅटिक स्टेटमेंट म्हणतात. कोणी क्यूसी म्हणाल, दॅट इज द क्यूसी स्टॅटिक स्टेटमेंट. So sorry, statement of system, that is the QC static system. What do you mean by QC static system? So the that is the thermodynamic process which occur very very slowly, so that the system always in thermal equilibrium, in thermodynamic equilibrium. Then that process is called as the QC static statement, system. So this is the thermodynamic process. थर्मोडायनेमिक प्रोसेस म्हणजे काय आणि थर्मोडायनेमिक प्रोसेसच्या वेळेला काय काय होऊ शकतं हे आपण इथे आता बघितलं. नाउ लेट अस कन्सिडर द सेकंड पॉइंट, दैट इज वर्क डन ड्यूरिंग द thermodynamic process. The first, that is, you have to consider this figure which represent the various path by which system changes from initial state to final state. इथे आपल्याला वर्क डन कन्सिडर करायचं आहे की जेव्हा सिस्टीम ही इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत जाईल, म्हणजेच थर्मोडायनेमिक प्रोसेस ऑकर होईल. मग ही थर्मोडायनेमिक प्रोसेस ऑकर होताना ती सिस्टीम कोणती पाथ फॉलो करतं. इथे आपण तीन वेगवेगळ्या पाथ घेतलेले आहेत. मग या तीन वेगवेगळ्या पाथला वर्क डन कसं राहू शकतं, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो, कॉन्स्टंट. तर हे वर्क डन कसं राहील ड्यूरिंग द थर्मोडायनेमिक प्रोसेस, त्याचा स्टडी आपल्याला या ग्राफच्या सहाय्याने करायचा आहे. तर सगळ्यात पहिले ही जी पीव्ही डायग्राम आहे, इट इज द ग्राफ प्लॉटेड बिटवीन टू पॅरामीटर प्रेशर अँड व्हॉल्यूम, म्हणून त्याला पीव्ही डायग्राम म्हणतात. आता या सिस्टीमची इनिशियल पोझिशन ए ने रिप्रेझेंट केलेली आहे आणि सिस्टीमची फायनल पोझिशन ही बी ने रिप्रेझेंट केलेली आहे. आता ही सिस्टीम इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत जाताना कोणता मार्ग, कोणती पाथ फॉलो करतं त्याच्यावर त्याचं वर्क डन डिपेंड असतं. मग आता हे वर्क डन कसं वेगवेगळं राहील ते वन बाय वन आपल्याला आता इथे स्टडी करायचं आहे. मग आता या ग्राफ मध्ये अलॉंग एक्स ऍक्सिस आपण व्हॉल्यूम घेतलेला आहे, अलॉंग वाय ऍक्सिस आपण प्रेशर घेतलेला आहे. प्रेशर आणि व्हॉल्यूम हे कसे चेंज होतात ड्यूरिंग द चेंज ऑफ स्टेट फ्रॉम इनिशियल टू फायनल हे आपल्याला एक्सप्लेन करून सांगायचं आहे. म्हणून मग आता इथे तीन वेगवेगळ्या पाथ घेतले आपण. बघा, ए टू बी, initial to final by moving along the path 1, initial to final by moving along the path 2, and initial to final by moving from A to B along the path 3. अशा तीन वेगवेगळ्या पाथ आपण इथे डिस्क्राइब करणार आहे. त्यापैकी पहिली पाथ आता आपण डिस्क्राइब करू. ही जी कर्व दाखवलेली आहे ए पासून तर बी पर्यंतची ही जी कर्व आहे, या कर्वच्या अलांग जर एखादी सिस्टीम मूव्ह होत असेल, या पाथचा आता आपण सध्या विचार करू. व्हेन इट मूव्ह फ्रॉम ए टू बी. बघा काय काय आपण इथे पॉइंट कन्सिडर केले पाहिजेत.
First of all, you have to consider this figure which describe the different ways in which we can change the system, state of system, that is initial to final, that are the state. आपण या फिगर मध्ये कोणकोणत्या प्रकारे कोणकोणत्या वेने सिस्टीमची स्टेट आपण चेंज करू शकतो हे आपण इथे पहिल्या फिगर मध्ये दाखवलेलं आहे. आता यामध्ये ए आपल्याला काय रिप्रेझेंट करतं, इनिशियल स्टेट. याच्यामध्ये ए जो आहे ही इनिशियल स्टेट रिप्रेझेंट करतं आणि बी जे रिप्रेझेंट करतं ते फायनल स्टेट. मग इनिशियल स्टेट ए या ठिकाणी याचे कोऑर्डिनेट घेताना इथून जर आपण परपेंडिक्युलर टाकला ऑन y ऍक्सिस अँड ऑन x ऍक्सिस, याचे कोऑर्डिनेट जे आहे पी आय व्ही आय. I for initial pressure and initial volume. त्यानंतर जेव्हा ती B या ठिकाणी पोहोचेल तर तेव्हा इथलं प्रेशर राहील PF आणि इथलं व्हॉल्यूम राहील VF. म्हणून आता सेकंड पॉइंट घेतला आपण, द सिस्टम इज इनिशियली ॲट A on PV diagram. Its pressure API, that is initial, and volume VI. इनिशियल प्रेशर त्याचं PI जेव्हा तो A या ठिकाणी असेल, सिस्टीम जेव्हा A या ठिकाणी असेल तर इनिशियल प्रेशर PI आणि व्हॉल्यूम VI. जेव्हा ते फायनल स्टेटला जाईल त्यावेळेला त्याचं प्रेशर आणि त्याचं व्हॉल्यूम. नाउ द फायनल स्टेट ऑफ द सिस्टम इज शोन बाय द पॉइंट B having coordinate PF and VF, where F represent the final state, P for pressure and V for volume. आता ही सिस्टीम A कडून B कडे जाताना ही पहिली पाथ फॉलो करताय, कर्व लाइन पाथ फॉलो करताय. मग या वेळेला याच्या प्रेशर मध्ये आणि व्हॉल्यूम मध्ये काय चेंज होतं हे आपल्याला इथे आता सांगायचं आहे. So when system changes itself from A to B along the path 1, then both pressure and volume both changes. जेव्हा ती सिस्टीम A कडून B कडे मूव होईल from A to B, त्यावेळेला A या ठिकाणी असतानाचं प्रेशर इथे PI, B या ठिकाणी जेव्हा ती जाईल तेव्हा प्रेशर झालं PF. प्रेशर हे डिक्रीज झालं आणि त्याच वेळेला A या ठिकाणी असतानाचं व्हॉल्यूम होतं त्याचं VI, B या ठिकाणीचं व्हॉल्यूम आहे VF. व्हॉल्यूम जे आहे हे व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. म्हणून बघ या ठिकाणी पहिले आपण लिहिलंय की वेन सिस्टम चेंजेस इटसेल्फ फ्रॉम A to B along the path 1, then both pressure and volume changes. मग आता इथे आपल्याला सांगायचं आहे की प्रेशर इन्क्रीज झालं डिक्रीज झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं डिक्रीज झालं आणि वर्क डन काय राहील याच्यामध्ये. जेव्हा वर्क डन आपण कन्सिडर करू तर वर्क डन इज इक्वल टू दॅट इज द एरिया अंडर दिस कर्व. या कर्वच्या अलॉंग हे जे काही आपल्याला एरिया मिळेल, शेडेड रिजन मिळेल, दॅट इज द वर्क डन. एरिया अंडर कर्व इक्वल टू द वर्क डन. मग या ठिकाणी तीन गोष्टी लक्षात ठेवा. What is the effect on pressure? What is the effect on volume? And what is the work done? Either it is positive, negative or zero. So here we have to consider the pressure decreases, volume increases. दोन्ही चेंज झाले जेव्हा ते सिस्टीम या along move झाली A to B by following the path 1, तेव्हा प्रेशर डिक्रीज झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं आणि वर्क डन जे आहे या वेळेला वर्क डन हे कसं असतं, दॅट इज द पॉझिटिव्ह. हे झाली याच्यामधली पहिली पाथ व्हेन सिस्टम चेंजेस फ्रॉम इनिशियल टू फायनल बाय फॉलोइंग द फर्स्ट पाथ. द सेकंड पाथ ड्यूरिंग व्हिच वी हॅव टू चेंज द स्टेट फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. दॅट इज नाउ इफ वी यूज द सेकंड पाथ, द सेकंड पाथ आपल्याला सिस्टीमला A पासून B पर्यंत चेंज करायचं आहे. मग आता या वेळेला जी पाथ फॉलो करताय ती आहे सुरुवातीला A पासून C पर्यंत, नंतर C पासून तर B पर्यंत. ही जर पाथ त्याने फॉलो केली सिस्टीमने ड्यूरिंग इट्स चेंज फ्रॉम इनिशियल टू
फायनल स्टेट. त्यावेळेला आता आपल्याला सांगायचं आहे की या चेंजच्या वेळेला काय काय आपल्याला चेंज होईल, म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या बाबतीत. मग आता इथे पहिला पॉइंट आपण सांगितला, सेकंड वे टू चेंज द सिस्टीम फ्रॉम ए टू बी बाय फॉलोइंग द पाथ. आपल्याला पुन्हा ए पासून बी पर्यंत जायचंय, पण त्या वेळेला जाताना ही पाथ फॉलो करणार आहे आपण, ए पासून सी पर्यंत आणि सी पासून बी पर्यंत. जेव्हा ही सिस्टीम सुरुवातीला ए पासून सी पर्यंत जाईल, तर बघा त्यावेळेला प्रेशर कॉन्स्टंट आहे, ते प्रेशर म्हणजे पी आहे. पण त्यावेळेला व्हॉल्यूम जे आहे ते व्हॉल्यूम चेंज होत आहे, दॅट इज फ्रॉम VI टू VF. म्हणून त्याला आपण पहिले डिस्क्राइब केलं ए पासून सी पर्यंत. In this case, the volume increases from VI to VF, means initial volume to final volume. फक्त ए पासून सी पर्यंत सुरुवातीला कन्सिडर करायचं. मग या चेंज ऑफ स्टेटला प्रेशर कॉन्स्टंट राहिलं PI, पण व्हॉल्यूम मात्र चेंज झालं VI टू VF. म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीजेस फ्रॉम VI टू VF ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर PI. आणि जेव्हा ती सिस्टीम मग सी पासून बी कडे मूव्ह होईल, या पाथने फॉलो होईल, त्यावेळेला आता त्याचं जे प्रेशर आहे ते प्रेशर चेंज होईल फ्रॉम PI टू PF. त्यावेळेला त्याचं जे व्हॉल्यूम आहे, ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू इथे कॉन्स्टंट आहे. मग इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. पहिल्या ए पासून सी पर्यंत ती सिस्टीम जात असताना प्रेशर कॉन्स्टंट, आणि जेव्हा ती सिस्टीम सी पासून बी पर्यंत जाईल तेव्हा त्याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट. बस हे दोन पॉइंट इथे आपल्याला डिस्क्राइब करायचे आहे. सो इन दिस केस व्हॉल्यूम इन्क्रीजेस फ्रॉम VI टू VF at constant pressure PI when system move from A to C. त्यानंतर the pressure is then decreases. आता जेव्हा ती सिस्टीम सी पासून बी कडे मूव्हिंग, when the system start moving from C to B by following the path C to B, then pressure decreases from PI to PF, that is at a constant volume here. So during this change, the system when reach to the final state, that is at B, then its coordinate again become PR VF, that is the final pressure and final volume. पण नुसतं जर आपण सेपरेट ही डायग्राम काढली इथे PV डायग्राम, तर ही या पद्धतीने राहील. इथे इनिशियल स्टेट होती A, फायनल स्टेट आहे B, आणि A कडून B कडे जाताना त्याने कोणते पाथ फॉलो केले, सिस्टीम मूव इनिशियली फ्रॉम A टू C and then from C to B. सुरुवातीला A कडून C कडे गेली, नंतर C पासून तर B पर्यंत. मग या वेळेला पहिल्यांदा कॉन्स्टंट प्रेशरला व्हॉल्यूम चेंज झालं, नंतर कॉन्स्टंट व्हॉल्यूमला प्रेशर चेंज झालं. तोच पॉइंट इथे सांगितला, फर्स्ट व्हॉल्यूम इन्क्रीजेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड देन प्रेशर डिक्रीजेस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. Now we have to consider the third path, that is A to D and then D to B. Now let us consider the third path, when the system again move from A to B but by following the path A to D and then D to B. So the third way to change the system from A to B by following the path 3. मग या वेळेला काय होतं बघा, पुन्हा दोन पार्ट करा त्याचे, ए पासून डी पर्यंत आणि डी पासून बी पर्यंत. जेव्हा ती सिस्टीम ए पासून डी पर्यंत जाईल त्यावेळेला व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहील, ते म्हणजे VI. पण त्यावेळेला प्रेशर हे डिक्रीज होईल फ्रॉम PI टू PF. म्हणून आपण इथे लिहिलाय, इन दिस केस व्हेन द सिस्टीम मूव फ्रॉम A टू D, देन प्रेशर डिक्रीजेस फ्रॉम PI टू PF ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि जेव्हा ती सिस्टीम डी पासून बी पर्यंत जाईल तर आता प्रेशर कॉन्स्टंट राहील PF. त्यावेळेला व्हॉल्यूम इन्क्रीज होईल फ्रॉम VI टू VF. म्हणून इथे लिहिलंय, व्हेन सिस्टीम मूव्स फ्रॉम D टू B, then volume changes, it means increases from VI to VF at constant pressure PF. म्हणजे इथे सुद्धा आपण म्हणू शकतो, initially now the pressure changes at constant volume and then volume changes at constant pressure.
मग या वेळेला जे वर्क डन राहील ते वर्क डन म्हणजे एरिया अंडर द कर्व. मग ही A पासून D पर्यंत आणि D पासून B पर्यंत हा जो शेडेड रिजन आहे हा आपल्याला वर्क डन देईल ड्यूरिंग दिस चेंज. मग या तिन्ही केस मध्ये जर आपण बघितलं आता तर वर्क डन हे ऍक्च्युअली कोणत्या फॅक्टरवर डिपेंड असतं, तर वर्क डन डिपेंड अपॉन इनिशियल अँड फायनल स्टेट. त्या सिस्टीमला इनिशियल पासून फायनल स्टेट पर्यंत नेण्याकरता आपण इथे त्या दोन स्टेट कन्सिडर करतो आणि त्यासोबत कोणत्या मार्गाने आपण तो बदल केला म्हणजे पाथ फॉलोड ड्यूरिंग द चेंज ऑफ स्टेट. दॅट इज पाथ फॉलोड ड्यूरिंग द चेंज अँड इनिशियल अँड फायनल स्टेट. या दोघांवर हा वर्क डन डिपेंड असतो. पुन्हा एकदा समराइज करू आपण या पहिल्या मेन फिगर वरून. ही एक फिगर जर आपण लक्षात ठेवली तर हा सगळा क्वेश्चन जर आपल्याला आला तर तो आपण इझिली लिहू शकतो. एक्सप्लेन द वर्क डन ड्यूरिंग द थर्मोडायनेमिक प्रोसेस बाय कन्सिडरिंग द व्हेरियस पाथ. मग त्यावेळेला पहिली पाथ घेतली आपण व्हेन इट मूव्ह फ्रॉम A टू B. जेव्हा सिस्टीम A कडून B कडे मूव्ह झाली तेव्हा काय झालं, दोनही चेंजेस झाले. प्रेशर पण चेंज झालं, व्हॉल्यूम पण चेंज झालं. जेव्हा A कडून B कडे गेली तर ते प्रेशर जे आहे A या ठिकाणी असताना P आहे, B या ठिकाणी असताना PF. सो प्रेशर डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इनक्रीजेस. हे पहिल्या केसच्या बाबतीत. दुसऱ्या केसला जेव्हा ती सिस्टीम A कडून C कडे मूव्ह गेली तेव्हा सुरुवातीला प्रेशर कॉन्स्टंट होता पण व्हॉल्यूम इनक्रीज झाला आणि जेव्हा तो C कडून B कडे गेला आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट आणि प्रेशर हे डिक्रीज झालं. याच पद्धतीने तिसरी पाथ आपण फॉलो केली. जेव्हा ती सिस्टीम A कडून पहिले D कडे जाईल त्यावेळेला प्रेशर डिक्रीज, त्या स्टेजला व्हॉल्यूम कॉन्स्टंट आणि जेव्हा ती D कडून B कडे जाईल त्यावेळेला आता प्रेशर कॉन्स्टंट राहील पण व्हॉल्यूम हे इनक्रीज राहील. या तिन्ही वेगवेगळ्या डिस्कशन वरून आपल्याला सांगता येईल की वर्क डन डिपेंड ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम and the path followed during the change of the state, that is from initial to final.